आपल्या महाराष्ट्रात अशी योजना सुरू झालेली आहे जिच्या माध्यमातून बहिणींना सरकारकडून थेट दर महिन्याला आर्थिक मदत दिली जात आहे। होय, हीच आहे ती योजना, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। पण असा प्रश्न आहे की तुम्ही पात्र आहात का? तुम्हाला किती पैसे मिळणार आणि कधीपासून तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पाहिला नाही तर तुम्ही मोठ्या फायद्यापासून वंचित राहाल। लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या सर्वांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आली। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साह घेऊन येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आज दुपारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू फुललं असेल आणि तुम्ही विचार करत असाल, ही बातमी ऐकी खरंच येणार पैसे? तर थांबा, ही बातमी खरी आहे आणि ती थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांच्या बैठकीतून आली आहे। या तिन्ही नेत्यांनी अतिशय महत्त्वाची बैठक घेतली आणि लाडक्या बहिणींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणार आहे आणि तुमच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ देणार आहे। या बैठकीत असं ठरलं की ज्या लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला आहे त्याच बहिणींच्या खात्यावर आज म्हणजेच मंगळवारी पैसे येणार आहे। याचा अर्थ ज्या लाडक्या बहिणींनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळवला आहे त्यांच्यासाठी आज डबल खुशीचा दिवस आहे आणि ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी शिंदे साहेबांनी खास आश्वासन दिले आहे। त्यांनी सांगितलं की लवकरच तुमच्या बँक खात्यावर थकीत हप्तेही जमा होतील, जेणेकरून कोणतीही लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही। बहिणींनो, तुम्हाला माहीतच आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात काही अडचणी आल्या होत्या। यामुळे काही बहिणींच्या मनात शंका निर्माण झाली होती, हप्ता येणार की नाही। काहींना तर वाटलं होतं ही योजना बंद होणार आहे, पण एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या शंकांचं निरसन केलं आहे। त्यांनी मनापासून माफी मागितली आणि सांगितलं, लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यात थोडा उशीर झाला, पण आता आम्ही खात्री देतो, ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालाय त्याच बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळेल। शिंदे साहेबांनी हेही स्पष्ट केलं की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी पात्रता तपासणी करताना खूप काळजी घेण्यात आली। खरोखरच गरजू आणि गोरगरीब महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्राधान्य देण्यात आलं। काही लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं, पण ज्या बहिणीची पात्रता निश्चित झाली आहे त्या बहिणींना पुढील 5 वर्ष कोणतीही पात्रता तपासणी करावी लागणार नाही, कोणालाही अपात्र केलं जाणार नाही, असा ठाम शब्द शिंदे साहेबांनी दिलाय। यामुळे तुमच्या मनात कोणतीही शंका असण्याचं कारण नाही। जर तुमच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर काळजी करू नका, म्हणजेच तुमच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे सुद्धा 1500 रुपये जमा होतील। पण एक छोटीशी अट आहे, ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यात आला असेल तरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळेल। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती नीट समजून घ्या आणि तुमच्या बँक खात्याकडे लक्ष द्या। आता तुमच्या मनात असा प्रश्न असेल की कोणत्या जिल्ह्यात लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः यादी जाहीर केलेली आहे आणि ही यादी ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल। सप्टेंबर महिन्याचा पहिला हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे। या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही तपासा। जर तुमचा जिल्हा यात असेल तर काळजी करू नका, जसा तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा सुद्धा हप्ता मिळणार आहे। पहिला जिल्हा आहे यवतमाळ आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर। सोलापूरमध्ये काही अफवा पसरल्या होत्या, काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार, पण शिंदे साहेबांनी ठामपणे सांगितलंय की लाडक्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो आहोत, त्यांनी आम्हाला मतदान केलंय, त्यामुळे त्यांना कधीच अपात्र केलं जाणार नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालाय त्याच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। तिसरा जिल्हा आहे अकोला। अकोला जिल्ह्यामध्ये 2,26,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे। अकोला जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी डबल खुश खबर आहे,
कारण त्यांना कोणी अपात्र करू शकत नाही. त्या पुढील 5 वर्ष पात्रच राहणार. या जिल्ह्यांबरोबरच आणखी काही जिल्हे आहे, तो म्हणजे सातारा, जालना, चंद्रपूर, नांदेड, ठाणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगड आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबरोबरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1,07,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात 2,40,000 लाडक्या बहिणी पात्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 3,07,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,80,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुणे आणि सातारा जिल्ह्यात 9 लाख लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही कदाचित अपेक्षा ठेवली असेल की 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळतील, परंतु बँकांच्या नियमानुसार काही तांत्रिक अडचणींमुळे ऑगस्टचा हप्ता स्वतंत्र जमा झाला आणि शिंदे साहेबांनी खात्री दिली आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला येईल. आणि त्यांनी अर्थ विभागाला स्पष्ट आदेश दिले आहे की 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर आज पैसे जमा करावे. यासाठी 3700 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. बहिणींनो, तुमचे थकीत हप्ते सुद्धा लवकरच जमा होतील. या योजनेची पात्रता निकष काय आहे आणि कोण पात्र ठरते हेही समजून घेणे गरजेचे आहे. जर तुमचा अर्ज अपात्र ठरला असेल तर तो कोणत्या कारणांमुळे ठरला हे तुम्हाला माहिती असायला हवं. चला तर मग निकष पाहूया. पहिला निकष आहे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. जर तुमच्या कुटुंबाचे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. आणि दुसरा निकष आहे जर तुमच्या कुटुंबात कोणीतरी आयकर भरत असेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो. तिसरा निकष आहे तुम्ही शासनाच्या कोणत्याही इतर योजनातून 1500 रुपयांहून अधिक लाभ मिळवत असाल तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. पण जर तुम्हाला इतर योजनांमधून 1500 रुपयाचा कमी लाभ मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे. चौथा निकष आहे राजकीय व्यक्तींबाबत. जर तुमच्या कुटुंबात कोणी आमदार किंवा खासदार असेल तर तुम्ही या योजनेत अपात्र ठरू शकता. हा निकष स्पष्ट आहे आणि तो पाळणं सोपं आहे. हे सगळे निकष नीट समजून घ्या. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही या निकषानुसार पात्र आहात तरीही तुमचा अर्ज अपात्र ठरलेला आहे तर ही फेरपडताळणी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींनो, सोशल मीडियावर काही अफवा सुद्धा पसरत आहे. कोणी म्हणतंय ही योजना फक्त 3 महिने चालेल, कोणी म्हणतंय ही योजना बंद होणार. पण शिंदे साहेबांनी ठामपणे सांगितलंय की लाडक्या बहिणींनो, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा लाडकी बहीण योजनेचा GR निघतो तेव्हाच तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. ही योजना पुढील 5 वर्ष सरसकट सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी सुरूच राहणार. आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं. आणि रक्कम वाढीचा सुद्धा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि ही रक्कम लवकरच वाढ होणार आहे. म्हणजे 4 महिन्यांनी 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये येणार. आणि विशेष म्हणजे आज तुमच्या बँक खात्याकडे लक्ष ठेवा. तुमचा हप्ता जमा होईल आणि तुम्ही आनंदानं न्हाऊन निघाल. ज्या लाडक्या बहिणींची बँक खाते स्टेट बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र बँक, ज्या लाडक्या बहिणींची बँक खाते सरकारी बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यावर हा हप्ता नक्कीच जमा होईल. जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता येईल. कसलीही चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, कारण तुमचा हप्ता येणारच आहे. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.